देश-विदेशमध्ये सुरुवातीला बातमी आहे ती अर्जेंटिनाची। शनिवारी अर्जेंटिना एका मोठ्या स्फोटाने हादरला। ब्युनोस आयर्समधील एका औद्योगिक क्षेत्रात हा स्फोट झाला, त्यामुळे भीषण आग लागली। आगीत आतापर्यंत 22 जण जखमी झाले, तर आजूबाजूच्या इमारतींनाही फटका बसलाय। हा स्फोट प्राणघातक नाही असं सांगितलं जात असलं तरी त्यानंतर लागलेल्या आगीचं रौद्र रूप पाहता अंगाचा अक्षरशः थरकाप उडतो। कसा झाला हा स्फोट, किती हानी झाली, पाहूया एक रिपोर्ट। ब्युनोस आयर्स स्फोटाने हादरलं। कारखान्यात स्फोट, आकाशात उंच ज्वाळा, धुरानं व्यापला आसमंत। अर्जेंटिनाच्या ब्युनोस आयर्स जवळ शनिवारी भीषण स्फोट झाला। कार्लोस पेगाझिनी या औद्योगिक पार्कमध्ये एका कारखान्यात हा स्फोट झाला। स्फोटानंतर प्रचंड मोठी आग लागली। आगीसह ज्वाळा आणि धूर दूरवर आकाशात जात होत्या। आगीत आतापर्यंत 22 जण जखमी झालेत, त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले। जखमींपैकी कुणीही गंभीर जखमी नसलं तरी कारखान्याच्या आजूबाजूच्या इमारतींचं मात्र मोठं नुकसान झालंय। आगीचं स्वरूप इतकं भीषण होतं की विमानातूनही आगीच्या ज्वाळा स्पष्ट दिसत होत्या। आग विझवण्यासाठी 20 जणांचं पथक कार्यरत होतं, तर मोठ्या प्रमाणात युद्धपातळीवर बचाव कार्यही तातडीनं राबवण्यात आलं। स्फोटाचा इतका मोठा आवाज झाला की तो स्फोट 4 किलोमीटरपर्यंत ऐकू आला। घरांच्या काचाही तडकल्या। स्फोटानंतर धुरासह घातक वायू देखील बाहेर पडला, तर आजूबाजूच्या इतर 5 कारखान्यांनाही या स्फोटाची झळ बसलीये अशी माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे। दरम्यान ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले। आग मोठी असल्यानं आग विझवण्यासाठी बराच काळ लागू शकतो अशी शक्यता ब्युनोस आयर्सच्या नागरी संरक्षण विभागानं वर्तवली आहे। ज्या कार्लोस पेगाझिनी औद्योगिक पार्कमध्ये ही आग लागली आहे तिथं अनेक महत्त्वाचे कारखाने आहेत। हे औद्योगिक पार्क राजधानी ब्युनोस आयर्सपासून 50 किलोमीटर दूर आहे। इझेइझा शहराच्या मध्य दक्षिण भागात हे पार्क आहे। इथं टायर उत्पादन, रासायनिक उत्पादन घेतलं जातं। शनिवारी ज्या कंपनीत आग लागली तिथं कृषी क्षेत्रासाठीची रसायनं तयार केली जातात। अर्जेंटिनाचे जगप्रसिद्ध वनस्पती शास्त्रज्ञ कार्लोस पेगाझिनी यांच्या नावे ही औद्योगिक वसाहत वसवण्यात आली आहे। याआधी इतकी भीषण आग आणि स्फोट इथं झाला नव्हता अशी माहिती आहे। स्फोट आणि आग लागल्यानंतर इतरही कारखान्यांमध्ये पसरल्यामुळे ही घटना गंभीर आहे अशी माहिती इझेइझा शहराच्या महापौरांनी दिली आहे। या स्फोटाचं नेमकं कारण काय याबाबत मात्र अद्याप कोणतीही माहिती नाही। याचा तपास केला जाईल अशी माहिती महापौरांनी दिली आहे। मात्र अर्जेंटिनाच्या महत्त्वाच्या औद्योगिक पार्कमध्ये लागलेल्या या आगीचं स्वरूप आणि व्याप्ती पाहता यातील वित्तहानी बरीच मोठी असू शकते। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।